कोविड-19 या महामारीमुळे यावर्षी आपल्या महाराष्ट्र शासनाने शाळा व्यवस्थित सुरू न नियोजनाप्रमाणे न सुरू होऊ शकल्यामुळे प्रत्येक वर्गाचा 25% सिलेबस हा कमी करण्यात आलेला आहे. तो विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्यापनासाठी ठेवण्यात आलेला आहे. तरी विद्यार्थ्यांनी कोणकोणता सिलेबस कमी केलेला आहे, तर तो परीक्षेमध्ये त्यावरील प्रश्न येणार नाहीत. फक्त 2020-21 या वर्षासाठीच हा सिलेबस कमी केलेला आहे. तर वर्ग 8वी मधील गणित या विषयाचा कोणता सिलेबस कमी केलेला आहे याची आपण माहिती घेऊया. तर सर्वांनी जो सिलेबस कमी केलेला आहे तो कोणता आहे त्याबद्दल त्याला टिक करून घ्या. तर प्रकरण पहिले परिमेय व अपरिमेय संख्या पेज नंबर 1 वरती काढा. त्याच्यामध्ये जरा आठवूया म्हणून जे आहे आपले पहिला जो सिलेबस आपलं गेलेल्या वर्षीचं जे शिकवलेलं आहे त्याच्यावरती उजळणी आहे. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या. तर पूर्णपणे पेज नंबर 1 हे कमी केलेलं आहे, याची नोंद घ्या. यावर्षी त्याच्यावरील उदाहरणं येणार नाही आहेत. त्यानंतर पेज नंबर 2 वरील सराव संच 1.1 आणि त्याच्या वरचा जो भाग आहे तोही कमी करण्यात आलेला आहे. सराव संच 1.1 हा पूर्णपणे कमी करण्यात आलेला आहे, सर्वांना दिसतोय. जो भाग कमी केला आहे त्याला हायलाईट केलेला आहे, त्यामुळे तुमच्या पटकन लक्षात येणार आहे. त्यानंतर पेज नंबर 5 काढलं. पेज नंबर 6 काढा. पेज नंबर 6 मध्ये सराव संच 1.4 मधील सराव संच 1.4 मधील जो दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न आहे तो कमी करण्यात आलेला आहे. तर त्याला टिक मार्क करा, जेणेकरून तुम्हाला दुसरे उदाहरणं या वर्षीच्या परीक्षेच्या तयारीसाठी करता येतील. आणि हे प्रश्न स्वयंअध्यापनासाठी दिलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 9 काढा. पेज नंबर 9 वरती समांतर रेषा व छेदिका यामुळे होणारे कोन व त्यांचे गुणधर्म दिलेले आहेत. तर त्याच्या खाली कृती दिलेली आहे. ती कृती पूर्ण पेज नंबर 9 हे कमी करण्यात आलेलं आहे. पहा, पेज नंबर 9 हे पूर्णपणे कमी करण्यात आलेलं आहे, जाणून घेऊया. आणि समांतर रेषा आणि त्यांचे गुणधर्म चला चर्चा करूया, त्याच्यावरती आहे ते सुद्धा कमी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पेज नंबर पुढं काढा. पेज नंबर 12 वरती सराव संच 2.2 मधील पेज नंबर 12 वरती उदाहरणं आहेत. त्यामधील प्रश्न क्रमांक 5 हा कमी केलेला आहे. पहिले 4 प्रश्न हे तशाच ठेवलेले आहेत आणि फक्त प्रश्न क्रमांक 5 हा कमी केलेला आहे. त्यानंतर पुढं काढा, त्याला टिक मार्क करा. पेज नंबर 13 वरती रीत 2 म्हणून दिलेलं आहे, ते कमी करण्यात आलेलं आहे. रचना 2 आहे, परंतु रीत 2 जी आहे रचनेच्या पायऱ्या वगैरे ते कमी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर घातांक प्रकरण पेज नंबर आहे पहा 14 5 नंबरवरती 14 5 नंबरवरती घातांक व घनमूळ हे प्रकरण आहे. त्याच्यामध्ये जरा आठवूया, हा जो कन्सेप्ट आहे तो कमी करण्यात आलेला आहे. तर ते कुठपर्यंत कमी करण्यात आले तर जाणून घेऊया. त्याच्या वरचा जो भाग आहे जरा आठवूया. तर ते कमी करण्यात आलेलं आहे, जाणून घेऊया, ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर पेज नंबर 17 काढा, पुढं काढा. पेज नंबर 17 वरती जरा डोके चालवा म्हणून जो कन्सेप्ट आहे तो पूर्णपणे चौकट कमी केलेले आहे, फक्त चौकट कमी केली आहे, त्याच्या खालचा वरचा भाग तसाच ठेवलेला आहे. त्यानंतर पेज नंबर पुढं 19 काढा, 20 काढा, पेज नंबर 21 काढा, पुढं घ्या. पेज नंबर 21 वरती जे शेवटचं आहे खालच्या बाजूला पेज नंबर 21 वरती जे चला चर्चा करूया तो पूर्णपणे भाग कमी केलेला आहे, चला चर्चा करूया. त्यानंतर सराव संच 4.1 पेज नंबर 22 वरी त्याच्या खालचा जो भाग आहे कोणता,
हे करून पहा. ती पूर्ण चौकट कमी केलेली आहे. त्याची पेज नंबर आहे 22. 22 पेज नंबरवरती पहा दिलेलं आहे, हे करून पाहूया म्हणून ते पूर्णपणे कमी केलेलं आहे. त्याच्यानंतर 23 पेज नंबर काढा. जरा आठवूया खाली दिलेला आहे पहा, त्याच्या खाली वरील विस्तार सूत्रांचा उपयोग करून खालील चौकटी योग्य पद भरा. त्याच्या ओळी पहा. ओळ क्रमांक 5 ते 10 पूर्ण कमी केलेला आहे. फक्त जाणून घेऊया त्याच्या वरचा भाग आणि वरील विस्तार सूत्रांचा उपयोग करून ते कमी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर हे 23 पेज नंबरवरचं होतं. त्यानंतर पुढं 25 पेज नंबर काढा. 25 पेज नंबरवरती एक कृती दिलेली आहे पहा. फक्त कृती कमी केली आहे, जाणून घेऊया वरचं. आणि सराव संच 5.2 त्याच्या पुढं आणि जाणून घेऊया त्याच्या वरचा जी कृती दिलेली आहे ती कमी केलेली आहे. ए व बी या सोयीच्या बाजू असलेला प्रत्येक एक घन तयार करा वगैरे आहे ना, तर तो कमी करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर 25 पेज नंबरवरचं होतं. आता 26 पेज नंबर काढा. 27 काढा पुढं. पानं पुढं घ्या. 28 पेज नंबर. 29 काढा. 30 पेज नंबरवरचं दिलेलं आहे सराव संच 6.1च्या वरचं जे उदाहरण नंबर 4 2y वर्ग वजा 4y वजा 30चे अवयव पाडा. फक्त हे सोडवलेलं उदाहरण कमी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर सराव संच 6.1 मधील 6वा 7वा 8वा 9वा प्रश्न कमी केला आहे पहा. 6 7 8 9. तर पेज नंबर किती आहे पहा. 31 पेज नंबरवरचं सराव संच 6.1 मधील 6 7 8 9 कमी करण्यात आलेला आहे. जो भाग कमी केलेला आहे त्याला टिक मार्क करून घ्या. तर सराव संच 6.4 पेज नंबर 33. सराव संच 6.4 मधील प्रश्न 7वा आणि 8वा पेज नंबर 33 वरती पहा. दिसतंय सर्वांना. प्रश्न क्रमांक 7 आणि 8 हा फक्त कमी केला आहे. बाकीचे 6 प्रश्न तसेच ठेवलेले आहेत. त्याला टिक मार्क करा, जेणेकरून अभ्यास करण्यासाठी सोपं जाईल तुम्हाला. पेज नंबर 35 काढा पुढं. 36 काढा पुढं. 36 पेज नंबरवरती पहा. सराव संच 7.1 7.1 मधील फक्त प्रश्न 4था कमी केला आहे. बाकी जशाला तसे ठेवलेले आहेत. एन हे एमशी समचलन आहे तर पुढील सारणी पूर्ण करा. प्रश्न क्रमांक 4 बाकी जशाला तसे ठेवलेले आहेत, त्याला टिक मार्क करा. त्यानंतर पुढं 39 पेज नंबर काढलं. त्यामध्ये सराव संच 7.2 मधील प्रश्न 5वा आणि 6वा फक्त कमी केलेला आहे. पेज नंबर तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे. पेज नंबर 39 वरचं होतं. त्यानंतर पेज नंबर 40 वरती सराव संच 7.3 आहे. तर सराव संच 7.3 मधील प्रश्न पहिला. खालील कोणती उदाहरणे व्यस्त चलनाची आहेत. तर प्रश्न पहिल्यामधील 4 उपबिट आहेत. फक्त 4 उपबिट कमी केले आहेत, बाकी जशाला तसं ठेवलेलं आहे. त्यानंतर पेज नंबर 41 वरती प्रकरण 8 चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार. तर चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार जरा 8 यामध्ये दिलेला आहे. दिलेल्या मापांवरून त्रिकोणाची रचना पूर्ण करा. 4 उदाहरण आहेत त्याच्यामध्ये जरा 8 यामध्ये. तर फक्त ते 4 उदाहरणं कमी केले आहेत, खालचे उदाहरण तसेच ठेवलेले आहेत. शाळा रेग्युलर न सुरू झाल्यामुळे सन 2020-21 याच वर्षासाठी हा सिलेबस कमी केला आहे. पुढच्या वर्षीसाठी हा सिलेबस राहणार आहे. आणि जो कमी केलेला सिलेबस आहे तो विद्यार्थ्यांनी स्वयं अध्यापनासाठी करायचा आहे. तर पुढं 45 पेज नंबर काढा. 46 काढा पुढं. 46. त्यानंतर 47 काढा. 48 काढा पुढं. जो कमी केला आहे त्याला टिक मार्क करा, म्हणजे तुमच्या अभ्यास करण्यासाठी लक्षात येईल. तर
पेज नंबर 49, पेज नंबर 50वरती सराव संच 8.3 मधील प्रश्न 4, 5, 6 3 प्रश्न कमी केलेले आहेत. 4, 5, 6 पहा 3 प्रश्न कमी करण्यात आलेले आहेत. पेज नंबर 50वरचे. त्यानंतर 51 पान नंबरवरती सूट व कमिशन हे प्रकरण आहे. त्यामध्ये जरा आठवू यावरून वरून 1 ते 10 ओळी कमी केलेले आहेत. म्हणजे जरा आठवूया एक पूर्णपणे कमी केला आहे आणि चला चर्चा करूया पूर्णपणे कमी केलेला आहे. जाणून घेऊया हा कन्सेप्ट पूर्णपणे कमी केलेला नाही आहे. जाणून घेऊया हा तसाच ठेवलेला आहे. त्याच्यानंतर पेज नंबर 52वरती अधिक माहितीसाठी एक चौकट दिलेली आहे. ती पूर्णपणे फक्त चौकट कमी केलेली आहे हां. तर बाकी तसंच ठेवलेलं आहे. त्यानंतर पेज नंबर 53वरती प्रश्न क्रमांक 3 सोडवून दिलेला आहे पहा. छापील किमतीवर 20% सूट देऊन एक साडी 1120 रुपयानं विकली तर त्या साडीची छापील किंमत किती सोडून दिलेलं उदाहरण आहे. तर फक्त ते कमी करण्यात आले 53 पेज नंबरवरचं. त्यानंतर पुढं 55 पेज नंबरवरती सराव संच 9.1 आहे पहा, सर्वांना दिसतंय. तर ते सराव संच 9.1 मधील प्रश्न 5वा, प्रश्न 7वा सोडून दिलेला. 5वा आणि 7वा प्रश्न कमी केलेला आहे, त्याला टिक मार्क करा. पुढं पेज नंबर 56 काढा, 57 काढा, 58 काढा, पुढं 59 काढा. पुढं तर 59 पेज नंबरवरती पहा संकीर्ण प्रश्न संग्रह 1 लक्षात घ्या पूर्ण कमी केलेला आहे. पेज नंबर 59 आणि 60वरचा सर्वांना दिसतंय, पूर्णपणे कमी केलेला आहे. संकीर्ण प्रश्न संग्रह पूर्ण कमी केलेला आहे 59 आणि 60. पुढं काढा पेज नंबर 61 बहुपदींचा भागाकार हे प्रकरण आहे. त्याच्यामध्ये जरा आठवूया म्हणून दिलेलं आहे. 8 ओळीवरून 8 ओळी म्हणजेच जरा आठवूया जो घटक आहे तो कमी केलेला आहे. जाणून घेऊया हा घटक तसाच आहे पेज नंबर 61वरील. त्यानंतर 62 पेज नंबर काढा, त्यानंतर 63 काढा. 63 पेज नंबरवरती पहा प्रश्न क्रमांक 3 व 4 सोडून दिलेलं उदाहरण आहेत. ते पूर्णपणे यावर्षी कमी केलेलं आहे. फक्त पेज नंबर उदाहरण नंबर 3 आणि 4 सोडून दिलेलं उदाहरण 63 पान नंबरवरील. त्यानंतर 64 काढा. 64 पेज नंबरवरती सराव संच 10.1 आहे. ते 10.1 या सराव संचामधील प्रश्न पहिल्यातील गणित नंबर 7, 8, 9, 10 हे 4 प्रश्न कमी करण्यात आलेले आहेत, त्याला टिक मार्क करा. पहिले 6 प्रश्न तसेच ठेवलेले आहेत. फक्त प्रश्न क्रमांक 7, 8, 9, 10 मी डबल सांगत आहे, हायलाईट केलेलं दिसत आहे तुम्हाला, त्याला टिक मार्क करा. यावर्षी ते परीक्षेला येणार नाहीत, ते स्वयं अध्ययनासाठी करा. त्यानंतर पेज नंबर 66 काढा. 66 पेज नंबरवरती सराव संच 10.2 आहे. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 मधील प्रश्न दुसरा आणि तिसरा फक्त कमी केलेला आहे, लक्षात घ्या. प्रश्न दुसरा आणि तिसरा कमी करण्यात आलेला आहे, बाकी तसंच ठेवलेलं आहे. त्यानंतर पुढचं प्रकरण 67 पान नंबरवरती सांख्यिक हे प्रकरण आहे. पुढं घ्या. या प्रकरणातलं काही कमी केलं आहे का पाहू आपण. जर तर सराव संच 11.1 त्यामध्ये पेज क्रमांक 70वर प्रश्न क्रमांक 4 फक्त चौथं गणित कमी केलेलं आहे, प्रश्न क्रमांक 4. बाकीचे उदाहरणं तसेच ठेवलेले आहेत. त्यानंतर घेऊ आपण 71 पेज नंबर काढा. पुढं 72 पेज नंबर काढा. 11.2 सराव संच 11.2 72 पेज नंबरवरती. त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 4 हा फक्त कमी केलेला आहे. किती प्रश्न क्रमांक 4, बाकीचे 3 प्रश्न यावर्षी सिलेबसला आहेत. पुढं घ्या. त्यानंतर 73 पेज नंबर काढा. 74 काढा. पुढं काढा बरं. पुढं 75 काढा. एक चल समीकरणे. एक चल समीकरणामध्ये जरा आठवूया, त्याच्या पुढं
जे खालील समीकरणे सोडवण्यासाठी रिकाम्या जागा भरायच्या आहेत. तर ते 1, 2, 3, 4 जे सोडून दिलेले उदाहरणं आहेत, जाणून घेऊया याच्यावर. ते सोडून दिलेले 4 उदाहरणं फक्त कमी केलेले आहेत. बाकीचं तसंच यावर्षी सिलेबसला ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्याला टिक मार्क करा. पुढं घ्या. यावर्षी जरी हे प्रश्न सिलेबसला येणार नसतील तरी स्वयंअध्यापनासाठी ठेवलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 77. पेज नंबर 77 वरती सराव संच 12.1 आहे. तर 12.1 ह्या सराव संचामध्ये प्रश्न पाहिल्यामधील चौथा प्रश्न, प्रश्न दुसऱ्यामधील प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 7, प्रश्न क्रमांक 8 आणि 11. प्रश्न दुसऱ्यामध्ये प्रश्न 3, 4, 8 आणि 11 हे 4च फक्त प्रश्न कमी केले आहेत. बाकी जशाला तसे ठेवलेले आहेत. याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर 78 पेज नंबरवरती काढा. पुढं 79 पेज नंबर काढा. 79 पेज नंबरवरती पहा. 80 पेज नंबरवरती सराव संच 12.2 मध्ये प्रश्न क्रमांक 7, 8, 9, 10 सर्वांना दिसतंय. प्रश्न क्रमांक 7, 8, 9, 10 हे 4 प्रश्न कमी करण्यात आलेले आहेत पेज नंबर 80 वरचे. त्यानंतर 81 पेज नंबर काढा. त्यामध्ये त्रिकोणांची रचना जरा आठवूया म्हणून दिलेला आहे. तर पूर्णपणे कन्सेप्ट कमी केलेला आहे. फक्त जरा आठवूया. त्यानंतर जाणून घेऊया जशाला तसं ठेवलेलं आहे. पान नंबर 82 काढा. त्यानंतर पान नंबर 83 काढा. त्यानंतर पान नंबर 84 काढा. पुढं पुढं काढा. 85 पेज नंबर काढा. पुढं 86 काढा. 86 पेज नंबरवरती पहा. अधिक माहितीसाठी जी चौकट आहे ती पूर्णपणे कमी केलेली आहे. पूर्ण चौकट कमी केलेली आहे. पान नंबर 86 वरची खालच्या बाजूची आहे जी ती केलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 87 काढा. पेज नंबर 88 काढा. 89 पेज नंबर काढा. पुढं 90 काढा. 90 पेज नंबरवरती पहा. सराव संच 14.1 आहे. 90 पेज नंबरवरती सराव संच 14.1 आहे. त्याच्या खाली सराव संचाच्या खाली अधिक माहितीसाठी चौकट दिलेली पूर्णपणे कमी केलेली आहे. त्याला हायलाईट केलेलं ओळखू यावं म्हणून. त्याच्या खाली उपक्रम दिलेलं आहे पेज नंबर 90 वरती अधिक माहितीसाठीच्या खाली. तर ते सुद्धा उपक्रम कमी केलेला आहे. पेज नंबर 91 काढा. 92 काढा. 93 काढा. पेज नंबर 93 वरती सराव संच 14.2 आहे. तर त्यामधील प्रश्न 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा हे दिसते ना. तर ते फक्त प्रश्न कमी केले आहेत. 1 ते 5 प्रश्न तसे सिलेबसला आहेत. प्रश्न क्रमांक 6, प्रश्न क्रमांक 7, प्रश्न क्रमांक 8, 9 आणि 10 पेज नंबर 93 वरील. त्यानंतर पुढील प्रकरण 94 वर क्षेत्रफळ हे आहे. 94, 95 काढा. पुढं 96 काढा. 97 काढा. 98 काढा. पुढं 99 पेज नंबर काढा. 100 काढा पेज नंबर. पुढं 101 काढा. 102 काढा. पेज नंबर 102 काढलं. पुढं काढा 103. पेज पलटत राहा. 104 काढा. काय कमी केलं का आपण पाहूया. जर कमी केलं असेल तर आपण त्याला हायलाईट केलेलं आहे. पुढं पृष्ठफळ व घनफळ काढा. याच्या आधीच्या प्रकरणातलं काही कमी केलं नाही. याही प्रकरणात बघू आपण काय कमी केलं आहे का ते ओळखू येईल म्हणून. तुम्हाला 108, 109 काढा. 110 काढा. 111, 112 काढा. हे जे प्रकरण आहे तुम्हाला 9वी 10वीला अधिक उपयोगासाठी आहेत. 17 प्रकरण काढा. जीवा आणि वर्तुळ, जीवा व कंस 114 पेज नंबर काढा. 115 पेज नंबर काढा. 116, 117, 118 ठीक आहे. तर जे आपल्याला मी तुम्हाला सांगितलेलं आहे तेवढा सिलेबस फक्त यावर्षी कमी करण्यात आलेला आहे. तर 25% हा सिलेबस आहे आणि तो 25% सिलेबस फक्त 2000
20-21 या वर्षासाठी कमी केलेला आहे आणि तो स्वयं अध्यापनासाठी ठेवलेला आहे. तर जेवढा राहिलेला सिलेबस तेवढाच परीक्षेला येणार आहे. तर परीक्षेला येणार आहे त्यामुळं तुम्ही सर्वांनी चांगल्या पद्धतीनं तयारी करा. शाळा वेळेवरती नियोजनाप्रमाणे सुरू होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे ह्याच वर्षी कमी केलेलं आहे. तर सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. सर्वांनी अभ्यास करावा.